नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही का? सतत अनावश्यक खर्च होतो का? कर्ज वाढत आहे का? मेहनत खूप करता पण आर्थिक प्रगती होत नाही का? वास्तुशास्त्रानुसार घरातील काही दोष हे धनहानीचे कारण मानले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुनुसार धनहानीचे 5 प्रमुख कारणे ज्यामुळे घरात पैसा टिकत नाही आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे वास्तु उपाय देखील सांगणार आहे. घराच्या उत्तर दिशेतील दोष. वास्तुशास्त्रात उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते. या दिशेचा संबंध कुबेर देवताशी जोडलेला जातो. जर उत्तर दिशेत जड सामान, जुने फर्निचर, अडगळ किंवा कचरा साचलेला असेल तर आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात असं मानलं जातं. अनेक घरांमध्ये उत्तर दिशेला बंद कपाट, मोठे शोकेस किंवा न वापरण्यात येणाऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते असं वास्तुशास्त्र सांगतं. उपाय. उत्तर दिशा स्वच्छ आणि मोकळी ठेवा. तुटलेल्या वस्तू लगेच काढून टाका. शक्य असल्यास या दिशेला हिरवे झाडे ठेवा. उत्तर दिशेला पुरेसा प्रकाश येईल याची काळजी घ्या. मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता. मुख्य दरवाजा हा घरातील ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. जर मुख्य दरवाजासमोर कचरा, तुटलेल्या वस्तू, चपलाचा ढीग किंवा अस्वच्छता असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. अनेक लोक मुख्य दरवाजाजवळ जुने पेटोरा, खराब वस्तू किंवा निरुपयोगी सामान ठेवतात. यामुळे आर्थिक संधीमध्ये अडथळे येतात असं वास्तुशास्त्र सांगतं. उपाय. मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा. दरवाजाजवळ अनावश्यक वस्तू ठेवू नका. दररोज सकाळी प्रवेशद्वार स्वच्छ करा. सुंदर तोरण किंवा शुभ चिन्ह लावू शकता. घरात तुटलेल्या वस्तू ठेवणे. घरात तुटलेल्या घड्याळ, फुटलेल्या काचा, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा बंद पडलेले उपकरण ठेवणं वास्तुनुसार अशुभ मानले जातात. अशा वस्तूमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आर्थिक अडचणी वाढतात असं मानलं जातं. काही लोक वर्षानुवर्ष तुटलेल्या वस्तू घरात ठेवतात कारण त्या कधीतरी दुरुस्त करू असा विचार असतो, पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. उपाय. तुटलेल्या वस्तू त्वरित दुरुस्त करा. वापरत नसलेल्या वस्तू घरातून बाहेर काढा. फुटलेले काच किंवा आरसे लगेच बदला. गळणारा नळ आणि पाण्याची नासाडी. वास्तुशास्त्रात पाण्याचा संबंध धनाशी जोडलेला जातो. जर घरात नळ सतत गळत असतील किंवा पाण्याची नासाडी होत असेल तर ते धनहानीचं प्रतीक मानलं जातं. अनेकदा स्वयंपाकघरातील किंवा बाथरूममधील गळतीकडे दुर्लक्ष केलं जाते, पण वास्तुनुसार याचा अर्थ स्थितीवर परिणाम होऊ शकतो. उपाय. गळणारा नळ त्वरित दुरुस्त करा. पाण्याची नासाडी टाळा. घरातील पाण्याच्या टाकीचे नियमित तपासणी करा. दक्षिण पश्चिम दिशेतील वास्तुदोष. दक्षिण पश्चिम दिशा घरातील स्थैर्य आणि आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित मानला जातो. जर या दिशेला रिकामी जागा, मोठे खड्डे किंवा सतत अस्वच्छता असेल तर आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. ही दिशा मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. उपाय. दक्षिण पश्चिम दिशेत जड फर्निचर ठेवा. ही जागा स्वच्छ ठेवा. अनावश्यक अडगळ टाळा. अतिरिक्त वास्तु उपाय. घरात नेहमीच स्वच्छता ठेवा. तिजोरी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवण्याचा प्रयत्न करा. घरात सकारात्मक वातावरण निर्माण करा. रोज सकाळी खिडक्या उघडून ताजी हवा येऊ द्या. देवघर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. घरातील तुटलेल्या वस्तू काढून टाका. अडगळ कमी करा. मित्रांनो, वास्तुशास्त्रातील घरातील काही छोट्या चुका देखील आर्थिक अडचणीचं कारण ठरू शकतात. उत्तर दिशेतील दोष, मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता, तुटलेल्या वस्तू, गळणारा नळ आणि दक्षिण पश्चिम दिशेतील दोष ही धनहानीचे प्रमुख कारणे मानली जातात. योग्य वास्तु उपाय करून घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवता येतो आणि आर्थिक स्थैर्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करता येतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वास्तुशास्त्राशी संबंधित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.